करायचे। या ठिकाणी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते भगवंताची आरती या ठिकाणी होत आहे। ज्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी उद्घाटन आताच पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी केलेला आहे। आदरणीय अनिल काका डिसले आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर बी.वाय. यादव साहेब आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे। माननीय अरुण भाऊ कापसे आपल्याला देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे। माननीय अविनाशजी मांजरे इंद्रजित मालक शिकणे आपल्याला देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे। आदरणीय शिवशक्ती गावाचे आपल्याला देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचे। यांना विनंती आपण स्टेजवर यायचे। वैराग गावाचे नेते आदरणीय संतोष नाना निंबाळकर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। शिवशक्ती बँकेचे सर्व सन्मान्य गणेशजी बारवळे यांना विनंती आरतीला उभं राहायचंय। ओम आत्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगप्रिध्यानगम्यं वंदे विष्णुं भव्यहारं सनातनं। श्री भगवान आरतीला उभं राहायचं सगळ्यांनी। भूमंडळ बाराशे सुक्षेत्र पहा मूर्ती श्री भगवंत प्रत्यक्ष पहा सोहम पद्मतीर्थ निज निश्चय नहा भवभयहारी मोक्ष देतो स्वामी हा। जय देव जय देव जय जय कुलदीशा अंबरीश वरदा सदा मंगल जगदीशा। जय देव जय देव सत्य पुरे परमात्मा तो तेजवराचे षड ऐश्वर संपन्न सत्ता तुझपाचे स्वात्म सुखे निश्चय निज निश्चय काचे आदिमा सिद्धिया तुमच्या दासे। जय देव जय देव जय जय कुलदीशा अंबरीश वरदा सदा मंगल जगदीशा। जय देव जय देव दशावतार माला कंठे मिरवेशी शासन पावन करशील तो भक्तासाठी या परिमंगल माझे उजळो अभिलाषी सद्भावे शरण आलो तुझ्या चरणाचे। जय देव जय देव जय जय कुलदीशा अंबरीश वरदा सदा मंगल जगदीशा। जय देव जय देव अंबरीश वर श्री भगवान की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। एक वीरे महावीरे वीर कार्तिक महाबले शंख चक्र गदाधारी रक्ष रक्ष परमेश्वरी परात्पर महेशानंद सच्चिदानंद रूपी तन्नव अंबरीश वर श्री भगवान की जय। कर्पूरगणं गणावतारं संसार सारं भुजन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यवाणी कर्पूर महामंगलं निरञ्जन अंबरीश वर श्री भगवान की जय। यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे राज्य पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होईल आणि त्यानंतर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या या ठिकाणी कीर्तन होणार आहे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल। सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, बार्शी तालुक्याचे लाडके नेतृत्व माननीय राजाभाऊ
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विवाह यादव साहेब, आदरणीय आनंददादा डिस्ले आरोग्य आपसे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. श्री भगवंत महोत्सव 2025 8 दिवस तिसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी उदयनाथ वर्षाकारांचा संतोष नारायण बाबा आपल्या लग्नाच्या सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. आदरणीय अरुण कापसे आपल्या लग्नाचे आपण दीप प्रज्वलन करावं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचा सत्कार करा. श्री भगवंत महोत्सव 2025 8 दिवस तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चंद्रकर यांचे कीर्तन आहे. दूरदर्शन चॅनलवर आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांच्या शुभास्ते आमच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी उद्घाटन झाले. यानंतर आपण मान्यवरांच्या या ठिकाणी सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी होईल आणि त्यानंतर लगेचच कीर्तनाला सुरुवात होईल. माननीय अरुणदादा बारगोले आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. सर्वप्रथम या ठिकाणी आज भक्त निवासाचं भूमिपूजन या ठिकाणी पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते झालं आणि आपल्या भगवंत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील सर्व प्रेसवाल्यांना विनंती आहे की थोडंसं साईड करायचं. सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांचं तमाम बार्शीकरांच्या वतीनं भगवंत बहुद्देशीय संस्था, भगवंत देवस्थान बार्शी व भगवंत महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत व सत्कार होईल. मी बार्शी तालुक्याचं लाडका नेतृत्व माननीय राजेभाऊ यांना विनंती करतो की आपण माननीय जयकुमार गोरे साहेब यांचा स्वागत व सत्कार करावा. माननीय राजेभाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होईल. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांचा सन्मान होतो. भगवंताची मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मान होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करायचे. यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदारराव साहेब यांच्या स्वागत व सत्कार या ठिकाणी डॉक्टर विवाह यादव साहेब यांच्या शुभ हस्ते केला होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया. डॉक्टर अंगारे साहेब यांचा सन्मान आदरणीय विजय कानालव यांनी केला. वाशिमला विनंती करतोय. आदरणीय सदाभाऊ गाळे यांचा सत्कार आदरणीय सिकंदर जोशी यांनी केला. वाशिमला विनंती करतोय. सदाभाऊ गाळे यांचं स्वागत व सत्कार आदरणीय सुभाष लोढा यांनी केला. वाशिमला विनंती करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. श्री भगवंत महोत्सव 2025 आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्या श्री भगवंताच्या भक्त निवासाचं भूमिपूजन करून पालकमंत्री आपल्या भगवंत महोत्सवाला या ठिकाणी भेट द्यायला आले. तर मी या ठिकाणी त्यांचा सत्कार व स्वागत या ठिकाणी झाले. मी बार्शी तालुक्याचं लाडकं नेतृत्व या भगवंत महोत्सवाचे प्रेरक ज्यांच्या माध्यमातून या भगवंत महोत्सवाची सुरुवात झाली ते आपल्या तालुक्याचे लाडकं
करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय राजाभाऊ श्री भगवंत महोत्सव 2025 आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ घोडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बार्शी तालुक्याचं लाडकं तुझं माननीय राजाभाऊ त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या आपल्या 2025च्या भगवान महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून आपल्याला आज ज्यांच्या शुभ हस्ते आजचा उद्घाटन सोहळा होता असे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले आणि या ठिकाणी निवृत्ती महाराजांचं कीर्तनही या ठिकाणी आता एक 15-20 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे बांधवांना. परंतु आज या ठिकाणी हा आपला भगवान महोत्सव पूर्वीही करताना नगर अध्यक्ष असताना त्या ठिकाणी सुरू झाला, परंतु दुर्दैवाने काही गोष्टीमुळं 5 वर्षानंतर तो बंद पडला आणि अखंड 10 वर्ष बंद होता. त्यानंतर आशीबाई तांबोळी नगराध्यक्ष झाले आणि 2017-18च्या कालावधीमध्ये आपण तो सुरू केला. आज अखंडपणानं 2025 पर्यंत भगवान महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आपण या ठिकाणी साजरा करतो. 4 मेला सुरुवात झालेली आहे, 9 मेला प्रकट दिन भगवंताचा आहे आणि या निमित्तानं 7 दिवस आपण मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी सर्व भगवंत भक्त बार्शी तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, संपूर्ण देशातील सर्वजण या ठिकाणी या भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी येतात. आणि आज या ठिकाणी हा भगवान महोत्सव साजरा करत असताना बांधवांनो, या ठिकाणी कोणताही उत्सव साजरा करत असताना किंवा कुठल्याही तालुक्याच्या जडणघडणीमध्ये या ठिकाणी राजसत्तेचं पाठबळ असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज या ठिकाणी काम करत असताना आपल्या सर्वांनाच माहित आहे की या बार्शी तालुक्यामध्ये भगवत मंदिर जगाच्या पाठीवरती एकच आहे आणि याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून आपण डीपीडीसीच्या माध्यमातून तो प्रस्ताव शासन दरबारी पाठवला. त्या ठिकाणी सगळ्या स्क्रुटनी, सगळी छाननी वगैरे जाऊन त्या ठिकाणी शासन दरबारी तो प्रलंबित आहे. परंतु मला खात्री आहे की आज आपल्या भगवंताचे भक्त देवेंद्र फडणवीस साहेब पण आहेत, ते मुख्यमंत्री झालेले आहेत आपल्या या राज्याचे बांधवांवर. आणि एक दुसरे भक्त म्हणून जयभाऊ या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आहेत, जे माझ्याकडनं थोडं अर्धवट काम राहिलं होतं, कारण हे स्टेडियम आपण या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केलं. संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी सुंदर असा केला. भगवंताचं मंदिर, भगवंत देवस्थाननी सुंदर केलेलं आहे. त्याचबरोबर बार्शीतल्या विविध योजना, उपसा सिंचन योजना आहे, बार्शी नगरपालिकेची पाण्याची पुरवठा योजना आहे, शेतकऱ्याला मिळणारा अनुदान असेल, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, बागा, शिवसृष्टी, माजी सैनिकांचं स्मारक असेल, साठवण तलाव असतील, बंधारे असतील, असंख्य कामं या ठिकाणी या बार्शीमध्ये आपण माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकलो बांधवांनो. परंतु दुर्दैवानं निवडणुकीमध्ये काही गोष्टी हारजीतीच्या असतात, परंतु या ठिकाणी कुणीही काळजी करण्याचं कारण नाही. जरी मी 6 महिन्यापूर्वी माझा पराभव जरी झालेला असला तरी सर्वांना वाटत असेल की आता बार्शीचं काही होणार नाही, भगवंताचा आशीर्वाद आहे तोपर्यंत बार्शी कुठे थांबणार नाही बांधवांनो. निवडणुकीमध्ये कुठल्या तरी मुद्द्यावरती हार जीत असते आणि तुम्हाला माहित आहे की मी भगवंताचा भक्त आहे, रोज भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या कामाची सुरुवात होत नाही. आणि जरी कुठं जे पराजय झाला असला तरी माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता भगवंताचा भक्त कुठं थांबणार नाही, कारण ज्या अर्धवट गोष्टी पूर्ण होण्याच्या राहिलेल्या, पूर्ण जाण्याच्या राहिलेल्या कामावर आज शेतकऱ्यांच्या शेताच्या पाण्याचा विषय असेल, MIDCचा विषय असेल किंवा बार्शीच्या अर्थकारणाचा विषय असेल. 6 महिने झालं मी कुजबुज ऐकतोय की आता बार्शीचं कसं होणार, बार्शी 10 वर्ष मागे गेली. काय सुद्धा काळजी करू नका, बार्शी 1 महिना सुद्धा मागे जाऊन देत नाही, अजिबात काळजी करू नका. कारण माझ्या अत्यंत मायाची मूठ देणारी सगळी माणसं, माझे सगळे मित्र परिवार मंत्रिमंडळामध्ये, आज जयभाऊ सारखा एक माझा जीवाभावाचा मित्र आज या जिल्ह्याचा पालकमंत्री झालेले. फडणवीस साहेबांचं वरदहस्त आहे मित्रांनो आपल्याला, त्यामुळे फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष आपल्या बार्शीवर आहे. त्यामुळे कोणी कुठलीही काळजी करू नका.
ज्याही अर्धवट योजना राहिलेल्या त्या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी एक माझे बंधू म्हणून जय भाऊंकडे मी या ठिकाणी सोपवतो. निश्चितपणाने ते ताकदीनं या बारशीचा पुढचा विकास करतील, या ठिकाणी या बारशीला हातभार लावतील अशी या ठिकाणी भगवंतांनी मी प्रार्थना करतो आणि त्यांना भगवंतांनी आशीर्वाद द्यावा ही कामं पुढे नेण्याकरता अशी भगवंतांनी प्रार्थना करतो. बांधव निश्चितपणाने या ठिकाणी भाऊ आमचं भगवंत तीर्थक्षेत्र आता ब वर्गाचा दर्जा शासन दरबारी हायपावर कमिटीकडे जाणार आहे. ज्या पद्धतीने पंढरपूरचं तीर्थक्षेत्र आहे, तुळजापूरचं आहे, स्वामी समर्थांचं आहे, सिद्धेश्वरचं आहे, त्याच पद्धतीने भगवंत तीर्थक्षेत्र आमचं लवकरात लवकर हायपावर कमिटीकडनं 286 कोटीचा आराखडा आम्ही सादर केलेला आहे. तो मंजूर करून आमचं भूसंपादन आता भक्त निवासाचं उद्घाटन झालं. जे वारकऱ्यांना 10 कोटी रुपयाचं या ठिकाणी निवास होणार आहे बांधवांनो आपल्या मराठवाड्यातले किंवा संपूर्ण वारकऱ्यांना या ठिकाणी राहण्याची मोठी सोय आपण करतोय. त्या धर्तीवरती भूसंपादन असेल, रस्ते असतील किंवा या ठिकाणी आणखी भक्त निवास वगैरे काही सगळा आराखडा त्यामध्ये तयार केला आहे. त्याकरता आपण हातभार लावावा आणि अत्यंत क्रियाशील किंवा एक तत्परतेने काम करणारे पालकमंत्री म्हणून आपल्याकडं सगळ्या जिल्ह्याची आशा आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, MIDCच्या बाबतीमध्ये असेल, आमच्या भगवंताच्या तीर्थक्षेत्राचा आराखडा असेल, या सर्व बाबींकडे आपण बारशीला विशेष लक्ष द्यावं अशी या ठिकाणी भगवान चरणी आणि आमच्या संपूर्ण भगवान भक्ताच्या वतीने मी विनंती करतो भाऊ. कारण हे मंदिर जे आहे ते जगाच्या पाठीवर एकमेव भगवंताचं मंदिर आहे. मूळ विष्णूचा मूळ अवतार या ठिकाणी त्यांची घेते आणि ह्याच्यानंतर दशा अवतार झाले. त्यामुळं प्रचंड महत्व या भगवान नगरीला आहे. त्यामुळे आपण विशेष लक्ष द्यावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि बराच वेळ झालेला आहे त्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद भाऊ. यानंतर जय भाऊ गोरे साहेब या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करतात. या ठिकाणी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं देखील आगमन झालं. संदीप आज भगवंत उत्सवाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले सगळेच भगवंत भक्त, खास करून ज्यांचं विचार ऐकण्यासाठी, ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलाय, ते आदरणीय निवृत्ती महाराज यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण महाराजांचं या ठिकाणी स्वागत करूया. महाराजांनी मला सूचना दिलेली आहे, आता तुमचं काम संपलेलं आहे, आता काम महाराजांचं चालू होणार आहे. तुम्ही राजाभाऊने 5 मिनिटं आपले विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले होते आणि खूप अगदी जास्त वेळ न घेता 5च मिनिटात मी माझं मत या ठिकाणी मांडणार आहे. आज आपण सगळेजण भक्त म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहे. राजाभाऊ, आपण भव्य असं स्टेडियम बांधलंय आणि आपण बघताय की या सुंदर स्टेडियम मध्ये एवढी सुंदर माणसं बसलेली आहेत आणि त्यामुळे एवढी मोठी शोभा आज या परिसराला आलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना राजाभाऊ आपल्याला मनापासून धन्यवाद देईन. मगाचपासून बोलता बोलता आपण सारखं एक भूमिका सांगताय, माझा पराभव झालाय, माझा पराभव झालाय. अरे या बार्शीचा आमच्या दृष्टीने आमदार राजाभाऊच आहे. पण मी त्या विषयावर न जाता आज भगवंत भक्त राजाभाऊ, आम्ही गावामध्ये या ठिकाणी काही कामाच्या निमित्ताने चाललो होतो, पण राजाभाऊचं प्रत्येक वेळी गाडीत बसल्या बसल्या जेव्हा चर्चा होते, भाऊ काही करा पण भगवंताचा इथला जो आराखडा आहे देवस्थानचा
जवळजवळ 286 कोटी रुपयाचा आराखडा आहे. भाऊ, मी आमदार नाही, माझ्या वतीनं तुम्ही लढायचं आहे. पण मी तुम्हाला मनापासून सांगेन राजा भाऊ, माझ्यापेक्षा काकणभर अधिकचं प्रेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं तुमच्यावर आहे. या भगवंताच्या कामाला कधीही काही कमी पडणार नाही. या देवस्थानाला आपण काय देणार आहे ते भगवंतच आपल्याला देत असतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब याला काही कमी पडू देणार नाही. 286 कोटीचा आराखडा कंप्लीट होईल. आज जवळजवळ 9.5 कोटीच्या भक्त निवासाचं भूमिपूजन झालं. भगवंताला येणाऱ्या सगळ्या भक्तांच्या निवासाची सोय या ठिकाणी करत असताना आमच्या लाडक्या बहिणींच्या निवासाची सोय, जे भक्त इथे येतात त्यांच्या सगळ्यांची सोय राजाभाऊ आपण या निमित्तानं केलेली आहे. आपल्याला मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देईन. 700 कोटी रुपयाचं पाण्याचं काम, शेताला पाणी देण्याचं काम. मी दुष्काळी भागातला आमदार आहे, जिथं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करायला लागते. आणि तुळशी बारशीच्या लग्नाला जो ऊस लागतो तो सुद्धा आम्हाला बाहेरच्या तालुक्यातनं बाहेरच्या भागात आणायला लागतो. त्या भागात माझा जन्म झाला आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने 20 वर्ष लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. आता माझा 70% तालुका पाण्याखाली आला आहे. आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता तिथं 6 साखर कारखाने आज माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि राहिलेला 30% भाग आता येणाऱ्या 3 वर्षामध्ये पाण्याखाली. दुष्काळाचं दुःख मला माहिती आहे राजा भाऊ. या जनतेच्या दुष्काळाचं दुःख तुम्ही घालवण्याचा संकल्प केला आणि 700 कोटी रुपयाची योजना पूर्ण झाली. जवळजवळ 50,000 एकराला पाणी दिलं. आपल्याला मनापासून धन्यवाद. ते काम आपण हातामध्ये घेतलंय, ते काम आपण पुढे शहराला पाणी देण्याची योजना ती पुढे नेत आहे. आणि या सगळ्या योजनांमध्ये 100% आपला सगळ्यांचा सहकारी म्हणून मला आज आनंद आहे. मंत्री झालो म्हणून जेवढा आनंद आहे महाराज, त्याच्यापेक्षा ज्या पालखीचं दर्शन घ्यायला जयकुमार गोरे लोकांचे धक्के खात होता ना, त्या पालखीचं नियोजन करण्याची, त्या पालखीची सेवा करण्याची संधी मला आज शासनानं दिलेली आहे. आणि त्या या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संधी मिळालेली आहे. आज भगवंताचा सेवा करण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. याच्यापेक्षा माझ्या नशिबी दुसरं काही भाग्य असू शकत नाही. त्यामुळं राजाभाऊ, तुमचा भाऊ म्हणून, या भगवंताचा भक्त म्हणून आणि या बार्शीकरांची सेवा करायचा संकल्प करून जातोय. या भगवंताचा आराखडा तातडीनं हाय पॉवर कमिटीमध्ये मंजूर होईल, याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावा हा शब्द या निमित्ताने तुम्हाला देतो. तुमच्या पाठीमागं सरकार आहे, तुमच्या पाठीमागं देवाभाऊ आहे. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलोय. या भागासाठी जे लागेल ते सगळं सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा संकल्प आम्ही राजाभाऊचा आपण दोघं मिळून करू. तुम्ही चिंता करू नका. राजाभाऊ हा माझा भाऊ आहे. आमदार बिमदार बाकीच्या बाजूला तेव्हा पण माझा भाऊ आहे. आणि देवेंद्र भाऊंचं जेवढं प्रेम आहे, सरकारचं जेवढं प्रेम त्यांच्यावर आहे, तेव्हा काही इथं कमी पडणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी महाराजांच्या पुढे अधिकचा वेळ घेणार नाही, कारण महाराज आल्यावर आपण बोलायचं नसतं, आधी शानपण पण करायचं नसतं. तेव्हा मी कधीच देवाच्या आणि कीर्तनाच्या कार्यक्रमात महाराज मी कधी बोलत नाही. पण आज बोललो एवढंच की भगवंताच्या साक्षीला इथं आलोय आणि भगवंताचा आराखडा महाराज सरकार 100% 286 कोटीचा मंजूर करेल. आणि भव्य असं या भागाचा विकास, या देवस्थानचा विकास सरकार करेल, एवढाच शब्द या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांना एवढंच विनंती करतो, राजाभाऊच्या पाठीशी सगळ्यांनी राहावा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांचा सत्कार नगर परिषदेच्या वतीनं प्रशासक बाळासाहेबजी चव्हाण साहेब करतील. समोरून साईडला ओवर बाजूला ओवर साईड 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 दादा एक वर गेला जागा काय समोर मग
बारशेतले आवड आहे तीनशे आतमध्ये सोडायला आतमध्ये सोडायला गर्दी दाखवा पाठीमागची ओळखे मामा पुढे सर राम कृष्ण सुंदर
सांभाळून घ्या काल करीन पप्पाले साधुबोध झाला तो निरोनिया ठेवा Saduboda
मोबाईल काढून घ्या. मोबाईल जाणक्या लावलेले काढून घ्या.